राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्या भूमिकेविरोधात नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाल्याची माहिती आहे। दरम्यान या सर्व प्रश्नांवर आमदार रोहित पवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित दादा आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधतो। दादा, तसं जर पाहिलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे युवा आमदार आहेत ते जयंत पाटील यांनी नवीन काही कार्यकारिणी पदाधिकारी निवडले, त्याच्यामुळे नाराज आहेत अशा पद्धतीचं सर्वत्र वक्तव्य येत आहे। आता त्याबद्दलची चर्चा असावी। तसं बघितलं तर खरं तर पार्टीमध्ये जे काही बदल करायचे आहेत त्या आदरणीय पवारसाहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई करणारच आहेत आणि त्या तिघांनी ठरवल्यानंतर मला असं वाटतं आणि सगळ्यांना बऱ्याच लोकांना असं वाटतं की येत्या काळामध्ये ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जर बदल होणार असतील तर थोडं सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी ते करण्याची जरूरत आहे। नाराजगी आहे असं मला सांगता येणार नाही, वाटत नाही, पण तरीसुद्धा येत्या काळामध्ये नक्कीच मोठे बदल हे सर्व नेते करतील असा विश्वास आहे। पण जर पाहिलं तर राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांनी आज बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले की शेतकऱ्यांच्या ढेकळाला जाऊन पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे का? एक तर राज्याचे जे कृषी मंत्री आहेत ते सहसा दिसत नाहीत, जेव्हा दिसतात तेव्हा वादग्रस्त वक्तव्य करतात। हे जे कोकाटे साहेब आहेत म्हणजे मला माहीत नाही, एक तर त्यांचे कोट फार भारी असतात पण त्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा त्या ठिकाणी दिसत नाही। मला खरं तर अजितदादांना विनंती करायची की जरा समज द्या, एकतर काम करण्याची समज या कोकाटे साहेबांना तिथं दिली पाहिजे। जे मंत्री आहेत त्याच्याचबरोबर बोलायचं काय, कसं बोलायचं आणि कुठं काय बोलायचं या बाबतीतली समज दादांनी त्यांच्या नेत्यांना द्यावी अशी विनंती या ठिकाणी करतो। की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नसल्याचं माहिती आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी या ठिकाणी बोलताना दिली। पोटरी चॅनलसाठी अहिल्यानगरहून गणेश जेवरे।